हॅलो नमस्कार, पुन्हा एकदा सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर वाजले आहेत 10 साडे 10 झाले आहेत आणि ऊन बघा किती आहे. तर आलो आहे कोकम काढायला. थोडे कोकम वगैरे हवेत. तर हे बघा नुसते भरलेले आहेत कोकम आणि अजून पण झाडावरती प्रचंड म्हणजे प्रचंड कोकम आहेत. खूप म्हणजे खूप आहे. मी तुम्हाला दाखवते. तर आपल्याला जेवढे जमतील तेवढे आपण काढणार आहोत. म्हणजे आपल्याला सरबत वगैरे बनवायचं, त्याला वगैरे लागणार आहेत कोकम. तर हे बघा ना पूर्ण म्हणजे भरलेलेच आहेत आणि यंदा जास्ती लागले कोकम, त्याच्यामुळे कोकमची जी काही साईज आहे ती पण छोटी झालेली आहे. तर आपण काढतोय चला कोकम. बऱ्यापैकी सगळ्यांनी नेले तरी पण कोकम अजून खूप आहे झाडावरती. तर चला मी तुम्हाला दाखवते. हे बघा नुसते कोकमच कोकम आहेत. वरपर्यंत सगळे कोकम ना असे लागलेले आहेत. हे बघा वरती तर खूप सारे लागलेले आहेत फांदाना वगैरे, म्हणजे हाताने काढू शकतो एवढे जवळ आहेत कोकम. हे बघा खूप म्हणजे खूप जवळ आहेत. तर आपल्याला कोकमाला लागणार आहेत, म्हणजे सरबत करायला लागणार आहे कोकम सरबत. त्याच्यामुळे ना आपण एकदम झेलते काढणार आहोत आणि वरती काय चढायची काही गरज पण नाही आहे, कारण की एकदम जवळ आहेत कोकम. हे बघा एकदा पाऊस पडला की संपला विषय यांचा. तर खूप म्हणजे खूप लागले. सगळ्याच कोकमी आपल्या सगळ्याच म्हणजे सगळ्या लागलेल्या आहेत. आता या आतमध्ये तुम्हाला जेवढे दिसतात ना तेवढे. तर खाली पण बघा खूप सारे कोकम पडलेत. मी दाखवते खाली जाऊन पण. तर अशा आपले सगळ्या कोकमी आहेत. तरी आपण 2दा कोकम नेलेले, परत शेजाऱ्यांच्यानी पण नेले. अजून काही लोक येणार आहेत न्यायला, बघूया तेव्हा. तर हे असे जे कोकम आहेत ते आपण आता सगळे काढून घेणार आहोत. तर हे बघू शकताय नुसत्या फांद्या आहेत ना पूर्णपणे भरलेल्या आहेत आणि अजून पण जे कोकम आहेत ना हे बघा हिरवे पण आहेत, खूप सारे हिरवे आहेत. पण ही जी फांद बघेल ना तुम्ही पूर्ण भरलेली बघायला मिळेल. प्लस वरती पण खूप सारे पिकलेले कोकम आहेत. तर आपल्याला आता जेवढे दिसतात तेवढे आपण हाताने काढून घेणार आहोत. हे बघा. तर आता ऊन बऱ्यापैकी आहे. एकदा हा मे महिना संपला ना की ऊन पडेल की नाही आपण सांगू शकत नाही. त्याच्यामुळे जी काही सुकवानं वाळवणं असतील ना ती आपल्याला आत्ताच लवकर करायची आहेत. तर इथे बघा मी काढते. मोठी मोठी आहेत चांगली इथे. हे बघा थोडे आपण हिरवे कोकम पण नेणार आहोत कढी करायला. हे बघा मस्त असे कोकम आहेत आपले. खाली तर खूप म्हणजे वसरण पडले एवढे कोकम आहेत. हे बघा. हे बघा किती सारे लागलेत बघा कोकम, म्हणजे एवढे कोकम लागले ना. यंदा कोकमला खूप म्हणजे खूप बहर आहे. फक्त ना पिकायला उशिरा लागले त्याच्यामुळे ना सगळंच गोंधळ झाला. पण आपले झालेत करून सगळे. तर आपण हे सगळे कोकम आहेत आता काढूया. हे बघा वरती पण आहेत, इकडे पण आहेत. इकडे बघा जवळ आहेत, एकदम हाताजवळ आहेत. आणि मेन म्हणजे ना चढून पण काढू शकतो. तर ह्या ज्या फांद्या असतात ना त्या एवढ्या काही तुटण्या इतपत नसतात. ह्याच्याने ग्रीप मिळते वरती चढायला. तर ह्या ज्या एकदम लांब लांब फांद्या दिसतात ना त्याच्याने ग्रीप मिळते चढायला, त्याच्यामुळे इझिली आपण चढू शकतो. तर ही बघा ही एकदम छोटी आहे कोकम, पण भरले बघा किती वर येते. खूप म्हणजे खूप लागलेत कोकम. खाली पडलेत बघा कोकम. तर हे असे कोकम आहेत ना ते पिकून सगळे खाली पडतात, प्लस माकडं वगैरे पण खातात. तर ह्याच्यामध्ये किडीचं जे प्रमाण असतं ते खूप असतं. तर आता जरी मी हे ओपन जरी केलं ना तरी ह्याच्यामध्ये किडी असेल. बघा एकदम नरम झालेली आहेत. तर खूप म्हणजे बघा असंख्य पडलेले आहेत खाली कोकम, खूप म्हणजे खूप पडलेले आहेत. तसं बघायला गेलं तर हे जे कोकम आहेत ते काही आपण घेत नाहीत, कारण की खूप आधी पडलेले असतात खाली म्हणून. तर चला आता ह्या साईडला जे आहेत ते आपण काढूया. पिशवी घेऊन ये. हे बघा इथे थोडे आहेत वरती हाताजवळ वगैरे, ते काढूया. कोकमीचं पण तसंच आहे. जर खूप कोकम लागली ना की साईजला कोकम एकदम छोटा होतो आणि कमी लागली की एकदम मोठे मोठे असे कोकम होतात. दरवर्षी आपल्या ह्या कोकमी आहेत ना दरवर्षी लागतात.
धरून ठेव. थोडं वर थोडं खाली, जास्त करून वरच दाखव. तर आता जे मी पाडलेत ना कोकम, ते आपण जमवूया. हे बघा फुटले अक्षरशः, कारण की ना खाली पातेलं बघा किती पडलं आहे. त्याच्यामुळे सगळेच कोकम काय आपल्याला भेटतील काय सांगू शकत नाही, पण जेवढे दिसतील तेवढे आपण घेऊ. धरले पिशवीत. हे पण इकडे आपटलेले घेतलेले आहेत, म्हणजे जे वरून वगैरे काढलेत ते. आणि तिकडची पिशवी ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये आपले झेललेले कोकम आहेत. तर इथे मी जेवढे पाडलेत तेवढे मी आता जमा करते. हे बघा खाली पातेलं बघा किती पडलं, त्याच्यामुळे ना हे बघा एवढे मिळालेत आपल्याला. इकडे पण पडले. हे बघा मस्तपैकी एकदम गावठी कोकम. अजून खूप हिरवे आहेत झाडावरती, काय माहिती कधी पिकतात. तोपर्यंत पाऊस येईल आणि मग काय बघायलाच नको, ऊन तर काय अजिबात भेटणार नाही. तर एवढे मिळालेत आपल्याला कोकम. हे बघा किती हिरवे आहेत बघा, हिरवे म्हणजे हिरव्यांची खाण आहे अक्षरशः. कधी पिकतात काय माहिती. खूप आहेत कोकमवरती, पण चढू नाही शकत कारण की पाय वगैरे सरला. सो ह्या दिवसांमध्ये खूप सारे अशा केसेस येतात, आंब्यांवरून कोणतरी पडतं, कोकमींवरून कोणतरी पडतं किंवा काजूच्या पण सीझनला ना खूप जणं असे ना वरून वगैरे पडतात. तर आपण पण काळजी घेतली पाहिजे, कारण की आत्ता झाडाच्या काय फांद्या वगैरे असतात ना एकदम कमकुवत असतात. पण कोकमीवरती सहसा म्हणजे पडू शकत नाही, कारण की त्याच्या ज्या फांद्या असतात ना एकदम मजबूत असतात आणि छानपैकी त्याच्यावरती बॅलन्स वगैरे छान होतो आपला. तसं बाकीच्या आंब्यांवरती वगैरे होत नाही. आंब्यांच्या ज्या काही फांद्या वगैरे असतात त्या एकदम कमकुवत असतात, सुकलेले असतात, पटकन तुटतात. त्याच्यामुळे असे इन्सिडेंट सगळे होत असतात. त्याच्यामुळे आपण काय वरती चढणार नाही आहेत, काळजी घ्यायची ह्या दिवसांमध्ये. तर आपल्याला जेवढे खाली जमले तेवढे आपण काढलेले आहेत. तर चला आता तुम्हाला दाखवते किती भेटले काय भेटले. तर मस्तपैकी ना बसलो आहे आपल्या इथेच, जे आपलं छोटंसं घर आहे तिथेच बसलो आहे मस्तपैकी. आणि ऊन बघा किती आहे, म्हणजे 11:15 झाले आणि एवढं ऊन आहे, खूप ऊन आहे. म्हणजे कधीतरी मळवट असतं दिवसभर आणि कधीतरी मग असं असते बघा. आंबासुद्धा पडला, तिथे आंब्याचं झाड आहे, वरून एक आंबा पण खाली पडला. तर बघूया जाताना घेऊया आपण. तर अशा पद्धतीने आपले पडीचे घेतलेले आहेत आपण, जे पाडलेले आहेत ते कोकम. त्याचे काय आमसुलं वगैरे बनवू, म्हणजेच कोकम होतील बनवलेले. आणि इथे आपण जे सरबताला आपल्याला जे लागणारे कोकम आहेत ते घेतलेले. तर मला दाखवते किती मिळालेत ते. तर आपण ओतूया एकदम हळू. हे बघा एवढे तरी मिळालेले आहेत आपल्याला. तर एवढे पण खूप आहेत. कोकम सरबत म्हटलं ना की ह्याला खूप हे लागतं, म्हणजे साखर वगैरे खूप लागते आणि बनतं पटकन, त्याला काय जास्त वेळ नाही लागत. तर एवढे आपल्याला कोकम भेटलेले आहेत
आणि इकडे आहेत ते पळीचे आहेत, त्याच्यामध्ये हिरवेसुद्धा आपण घेतलेले आहेत. तर ते आपल्याला कढी वगैरे करायला लागते त्याच्यासाठी. तर आपल्याला जर सीझन संपला आहे कोकमांचा, तरी पण आपल्याला जर कढी वगैरे हवी असेल, करायची असेल, तर हे जे कोकम आहेत ना आधी आणायचे मस्तपैकी आधीच, आणि जर सीझन असेल चालू त्याच्यामध्ये म्हणजे आत्ता, आणि हे शिजवून ना त्याची प्युरी करून फ्रीजरला किंवा डीप फ्रीजरला ठेवायचे आणि तुम्हाला जेव्हा वाटेल तेव्हा तुम्ही कढी करू शकता. म्हणजे जरी सीझन नसला कोकमाचा तरी तुम्ही असं करू शकता. तर आम्ही दरवर्षी कोकमची जी काही कढी खूप छान लागते, मस्त लागते प्यायला वगैरे. तर मग जरी सीझन वगैरे नसला की आपल्याला मग आठवण वगैरे येते कोकमांची, तर असे कोकम आहेत ना शिजवायचे, त्याची मिक्सरला लावायचे आणि छानपैकी डीप फ्रीजरला ठेवायचे आणि जेव्हा आपल्याला कधी वाटेल तेव्हा आपण करू शकतो त्याची कढी. तर हा एक जुगाड आहे, तुम्हीसुद्धा करू शकता. तरी त्याला आपल्याला एवढे तरी कोकम भेटलेत. कोकम खूप आहेत झाडावरती, पण खूप वरती आहेत. जेवढे हाताला भेटले तेवढे काढलेले. आणि आपल्याला जे सरबत बनवायचं त्याला जे कोकम लागणार आहेत ना ते आपण झेललेलेच लागतात, खाली पडलेले वगैरे लागत नाहीत. मग ते सरबत वगैरे पण चांगलं बनत नाही असं म्हणतात, पण आपण सगळे झेलूनच काढलेले आहेत. तर आता आपण सगळे पिशवीमध्ये परत भरणार आहोत आणि हे तर काय आपण ह्यालाच वापरणार आहोत आमसूलं वगैरे करायला. तर चला. आणि काय मेन म्हणजे घातलं काय बियांचा आपल्याला काय जास्त उपयोग नाही आहे. ह्याचा जो काही साल आहे, सालीमध्ये जो काही सगळा रस आहे तोच सगळं उतरणार आहे कोकमांमध्ये, म्हणजे कोकमाच्या सरबतामध्ये. तर चला आता सगळे भरून घेऊया. आणि हो, तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ, काय वाटला नक्की सांगा. कोकणामध्ये ऊन बघा किती पडतंय. सो बघूया पाऊस वगैरे कधी येतो, काय येतो. मध्ये पाऊस पडून गेला आहे, पण पाहिजे तेवढा असा काही मोठासा पाऊस पडलेला नाही. आता पेरणी वगैरे पण चालू होईल पुढच्या महिन्यापासून, जूनपासून एंडिंगपर्यंत पेरणी चालू होते. पाऊस लवकर आला तर लवकरसुद्धा होते. तर असे आपले कोकम आहेत. तर आता सगळे भरूया आपण एकदम. तर यांना रातांबेसुद्धा म्हणतात. वेगवेगळ्या पद्धतीचे पण कोकम आहेत. तुम्ही जर व्हरायटी बघायला गेलात ना, जशी आंब्याची व्हरायटी आहे खूप तर त्याच पद्धतीने याचीसुद्धा व्हरायटी आहे. तर आंबे पडतात एकदम. तर बघूया आपण, जाऊया तिथे. आवाज येतोय पडतात त्याचे. तर हे बघा पूर्ण असे कोकम आपले आहेत. हे वेगवेगळ्या प्रकारच्या पण जाती आहेत कोकमांमध्ये. जर तुम्ही बाजारी वगैरे म्हणजे सरकारी जर बघितलात ना तर ती कोकमं खूप मोठी असतात साईजला पण आणि लवकर लागतात. कलमं म्हटलं की प्रत्येक कुठल्याही जातीचं कलमं असू दे ते लवकर लागतात सीझनच्या ह्याला. तर हे बघा आता आपण सगळे भरून घेणार आहोत आणि प्लस तिथे आंबे पडले तर जाऊया आंबे बघूया. तर चला डायरेक्ट तिथे जाऊन तुम्हाला भेटूया. तर इथे आम्ही आलो आहे. खूप सारे आंबे आहेत नाही बघा, खूप पडलेत. इथून आम्ही आधी पण नेले, सो आंबा चांगला नाही बघा. मगाशी एक जो पडलेला मला दिसला ना ते, आणि खूप आतमध्ये जंगल आहे त्याच्यामुळे हा आंबा आहे. आणि सगळे आंबे जे पडतात ना सगळे आतमध्ये पडतात, त्याच्यामुळे काही जाऊ शकत नाही. पण एक तरी आपल्याला भेटला आहे. तर चला आता डायरेक्ट घरी जाऊया. आणि इथेच मी व्हिडिओ थांबवते. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर असे आपण सगळे कोकम काढलेले आहे सरबत वगैरे बनवण्यासाठी. तर चला आता डायरेक्ट घरी जाऊया. ऑलमोस्ट 12 वगैरे वाजले असतील, तर चला जाऊया.